संजय राऊतांचा भाजपवर आतापर्यंतचा सर्वात मोठा आणि घणाघाती हल्ला. भाजपने भारताला नरक बनवलंय आणि डोनाल्ड ट्रम्प पहिल्यांदाच एकदम बरोबर बोलले आहेत, असा खळबळजनक आणि थेट आरोप शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी केला आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर झालेल्या वक्तव्याचा संदर्भ देत राऊतांनी मोदी सरकारवर आणि भाजपच्या धोरणांवर सडकून टीका केली आहे. नेमकं काय म्हणाले संजय राऊत? ट्रम्प यांच्या त्या वक्तव्याचा आणि राऊतांच्या या विधानाचा देशाच्या राजकारणावर काय परिणाम होणार? भाजप यावर काय पलटवार करणार? राजकारणातील ही सर्वात मोठी आणि धडक बातमी सविस्तर पाहण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. या संपूर्ण प्रकरणावर तुमचं मत काय आहे? कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. महाराष्ट्रातील आणि देशातील ताज्या, निर्भीड आणि धडक बातम्यांसाठी आवाज माझा ऑफिशियलला आत्ताच सबस्क्राइब करा. जिस तरह से राघव चड्ढा टोटल 7 एमपी चले गए बीजेपी में आम आदमी पार्टी के राज्यसभा के क्या? देखिए, ये जो कल हुआ है राज्यसभा में 7 सांसद राज्यसभा से, खास करके वो सांसद है पंजाब से, पंजाब विधानसभा से वो राज्यसभा में आ गए. राघव चड्ढा है उसमें, संदीप मित्तल है, संदीप पाठक है, और भी नाम है कुछ. भारतीय जनता पार्टी जो राजनीति कर रही है वो सबको मालूम है. उनकी राजनीति एक ही शब्द है, उसमें हम उसको कहते हैं निर्लज्ज. लज्जा नहीं है उनको. लेकिन ये जो लोग हैं राघव चड्ढा जैसे, जो हमारे मित्र भी रहे, कल तक राघव जी खुलेआम बोलते थे भारतीय जनता पार्टी गुंडों की पार्टी है, गुंड और भ्रष्ट लोगों की पार्टी है. ये राघव चड्ढा भी बोलते थे, संदीप मित्तल जी भी बोलते थे, संदीप पाठक भी बोल रहे थे. और ये सभी लोग अचानक होलसेल में गुंडों की पार्टी में चले गए, भ्रष्ट लोगों की पार्टी में चले गए. मुझे अफसोस था जब संदीप मित्तल जी को राघव चड्ढा की जगह पर पार्टी का उपनेता बनाया राज्यसभा में. तब वो बहुत खुश थे, खुश दिखते थे. अचानक उनके संस्थान के ऊपर ईडी की रेड्स हो गई, धुआंधार रेड चली 2-3 दिन. अब संदीप मित्तल भी डर के मारे बीजेपी में चले गए. क्या कर सकते आप इस राजनीति को? क्या है? भारतीय जनता पार्टी महाभारत में एक राक्षस है, उसका नाम है बकासुर. उनकी जो भूख है कभी मिटती ही नहीं, उसका पेट कभी भरता ही नहीं. बकासुर नाम का एक पात्र है जो राक्षस है. ये बकासुरों की पार्टी बन गई, कुछ भी खा लेते हैं. ऐसे लोगों को आपने, बीजेपी ने आपके ये सांसदों के ऊपर भी क्या क्या टिप्पणी की है. हाँ, आप ढोंगी है, आप ये है, आप वो. अब आपके वॉशिंग मशीन में आने से ये सब धुल जाएगी. जैसे हमारे पार्टी का हो गया, एनसीपी का हो गया, और पार्टी का हो गया. प्रेसिडेंट ट्रंप ने जो कहा है कि भारत एक नरक राष्ट्र है, नरक क्या है ये बीजेपी बार बार दिखा रही है. ये नरक है. हमने इस देश को नरक बनाया है, राजनीति का, सामाजिक क्षेत्र का. तो प्रेसिडेंट ट्रंप पहली बार सच बोल रहा था कि भारत को ये लोगों ने नरक बनाया है. और उस नरक वाली पार्टी में राघव चड्ढा जैसे 7 लोग चले गए. हमें उसका कोई दुख नहीं है. उनको जल्दी पता चलेगा नरक में क्या है. सर, आपने कई बार सवाल उठाए हैं एजेंसीज पे और बाकी के, जिस तरह से बीजेपी राजनीति करती है. आप पे भी इसी तरह से कोशिश की गई थी? नहीं, हमारे ऊपर कोशिश की गई है. हमने नहीं मानी उनकी बात. हमने एक लेटर लिखा वेंकैया नायडू को उस वक्त कि मेरे पे दबाव है पार्टी छोड़ने के लिए. उस वक्त
जब सरकार बन रही थी। जब मुझे अरेस्ट किया तब भी दबाव था उससे पहले कि आप पार्टी छोड़ दीजिए, लेकिन मैंने मेरी पार्टी से बेईमानी नहीं की, न करूँगा, और हमने जेल जाना पसंद किया। ये लोग इसलिए डरते हैं कि उनके पास ज़्यादा संपत्ति हो गई है। जिनके पास संपत्ति है, जिनके पास ज़्यादा पैसा हो गया है, स्टेट हो गई है, वो लोग डरते हैं, उनको प्रोटेक्शन चाहिए। अब ये लोग तो सब वाइट कॉलर लोग हैं, हम सड़क के लोग हैं, हमारे क्या उखाड़ेंगे, वापस जेल में डालना है तो डाल दीजिए, उसमें क्या है। लेकिन ये ठीक नहीं है देश के लिए। देश में गंदगी ज़्यादा फैला रहे हैं और हमारा चुनाव आयोग एक कचरे का डिब्बा बन गया है। क्या विपक्ष कमजोर हो रहा है कि नहीं, विपक्ष कभी कमज़ोर नहीं होगा। ये जो 6-7 लोग चले गए हैं, ये कोई पब्लिक फिगर नहीं है, ये सोशल मीडिया के पेज 3 के नेता हैं मैक्सिमम उनमें से। आपने देखा होगा कि भारतीय जनता आप पार्टी का और एक सांसद है, वो संत है, उसका नाम मैं अब याद आता है, आप पंजाब से आए, वो संत है, वो पर्यावरण क्षेत्र में काम कर रहे हैं, संत है, और हमारे राज्यसभा के सदस्य हैं। उनके ऊपर भी दबाव डाला कि आप भी उनके साथ पार्टी छोड़िए, लेकिन उस सांसद साहब ने पार्टी छोड़ने से इनकार कर दिया, नहीं, जिस पार्टी के साथ मैं आया हूँ उस पार्टी के साथ ही मैं रहूँगा। ऐसे भी लोग राजनीति में और पार्लियामेंट में है, तो डरने की बात नहीं है। जैसे हम कहते हैं कि इस प्रकार की गंदगी और किसी पार्टी से बीजेपी में जाती है, तो बीजेपी का जो डंपिंग ग्राउंड हो गया है, वो डंपिंग ग्राउंड होने दो। तो पंजाब में जो विधायक है उनको भी तोड़ने की कोशिश की जा रही है। देखिए, सबको तोड़ने की कोशिश करेगी भारतीय जनता पार्टी को। मैंने कहा वो बकासुर है, बकासुर। बकासुर ने जो पुनर्जन्म लिया है बकासुर ने, वो पुनर्जन्म का नाम है भारतीय जनता पार्टी। उसको खाओ, उसको तोड़ो, उसको अंदर डाल दो, ये चलता रहेगा उनका, लेकिन बकासुर का भी अंत हो गया। तो इलेक्शन कमीशन वगैरह सुप्रीम कोर्ट कहाँ पे सुनवाई नहीं हो रही है आप लोगों की? हो जाएगी सुनवाई हो जाएगी। अब एक तारीख दिया है 29 को अगर सुनवाई नहीं होती है तो हमारी भूमिका स्पष्ट करेंगे। हमारी भी कोई स्ट्रैटेजी है और रहेगी। उद्धव ठाकरे साहब बहुत दुखी है, बार बार ये सुनवाई टल रही है। इतने कारण है सुनवाई टालने के लिए उनके पास। ये बहुत गंभीर विषय है। संविधान की हत्या हुई है इस मामले में, 10th शेड्यूल की हत्या हुई है संविधान के। फिर भी अगर हमारे चीफ जस्टिस ऑफ इंडिया के पास टाइम नहीं है बात सुनने के लिए सालों साल से, तो क्या हम बागेश्वर बाबा के धाम में जाकर निर्णय लेना चाहिए? क्या बागेश्वर बाबा को सुप्रीम कोर्ट में लाकर हमारा वकील बनाना चाहिए? उसके बाद हमारी हमारी सुनवाई होगी? बोलिए, बोला। सर 7 खासदार राज्यसभेचे आम हां. आदमी पार्टीचे हां. भाजपमध्ये प्रवेश केला. बघा, भारतीय जनता पार्टीमध्ये आम आदमी पार्टीच्या मला वाटतं 7 लोकांनी प्रवेश केला. त्यात राघव चड्डा, स्वाती मालीवाल, हे 2 लोक पक्षापासून आधीच तुटलेले होते. तिसरे माझ्या माहितीप्रमाणे मित्तल आहेत, संदीप, त्यांच्यावर 4 दिवसापासून ईडीच्या धाडी पडतायत. उद्योगपती आहेत, त्यांच्या शैक्षणिक संस्था आहेत, धाडी पडल्या, पळून गेले. पाठक आहेत, त्यांच्यावरती काही कारवाई ईडीनं सुरू केली, ते पळून गेले. शेवटी भारतीय जनता पक्ष याच पद्धतीनं आपली भूक भागवतो, आपला पक्ष वाढवतो. सातत्यानं राघव चड्डा यांचं जर आपण भाषणं किंवा मुलाखती ऐकल्या संसदेत, त्यांचं म्हणणं आहे राघव चड्डांचं की भारतीय जनता पार्टी हा एक गुंडांचा पक्ष आहे. भारतीय जनता पार्टी पक्ष हा गुंडांचा आणि भ्रष्टाचारांचा पक्ष आहे आणि त्या पक्षामध्ये मी कधी जाणार नाही, हे राघव चड्डांचं वारंवारचं वक्तव्य आहे. मग भारतीय जनता पार्टी जो गुंडांचा पक्ष होता, मग
आता पवित्र झाला. आणि ज्याने तुम्हाला गुंडांचा पक्ष म्हणाले राघव चड्डा, तर राघव चड्डाला घेऊन काय तुम्ही काय त्याला वॉशिंग मशीनमध्ये टाकलं? भारतीय जनता पक्षाचं सध्याचं चित्र पाहता मला महाभारतातलं एक पात्र आहे बकासूर. त्या बकासुराची आठवण येते. बकासुराची भूक कधीच भागत नव्हती. जे मिळेल ते खायचा, दगडधोंडे पण खायचा, बरं का, पण भूक भागत नव्हती. तसा हा भारतीय जनता पक्ष दिसेल ते खात सुटलेलं. त्याचं पोट काय भरत नाही, पण त्याचं पोट केव्हा तरी फाटेल आणि त्या पोटातून बरीच पापं बाहेर पडतील. ही अत्यंत घृणास्पद गोष्ट आहे. प्रेसिडेंट ट्रम्प यांनी दुर्दैवाने भारताला नरक म्हटलं. त्याचा अजून कोणी निषेध केला नाही भाजपनं, कारण त्यांना वाटतं होय आम्ही नरकच आहोत. कारण ज्या पद्धतीनं राजकारणाचा आणि समाजकारणाचा या देशाचा नरक या लोकांनी केलेला आहे, कालच्या गोष्टी पाहिल्यावर नरकच आहे. एका पक्षातून निवडून यायचं, एकमेकावरती चिखलफेक करायची आणि त्याच लोकांना तुम्ही आपल्या मांडीवर बसवायचं, आपल्या पक्षात घ्यायचं. त्याला काय म्हणाल तुम्ही? नरक नाही तर काय म्हणाल? रावसाहेब, आपच्या नेत्यांनी काल समाज माध्यमांवर जी प्रतिक्रिया दिली आहे त्यात ते असं म्हणतात की हे पक्षांतर बंदी कायद्याचं उल्लंघन आहे. नक्कीच आहे. आणि याला आम्ही कोर्टात आव्हान देतो. कारण जो मागचा इतिहास पाहता किंवा मागचा म्हणजे शिवसेनेचा इतिहास, शिवसेना आणि एनसीपी दोन्हीच्या बाबतीत वाटतं काही कोर्टामध्ये हे प्रकरण टिकेल? या क्षणी निवडणूक आयोग आणि सर्वोच्च न्यायालय यांच्याकडून न्यायाची अपेक्षा करता येत नाही या क्षणी. त्याच्यामुळे आता आम्हाला सगळ्यांना ते जे बागेश्वर बाबा आहे ना काहीतरी, त्याच्याकडे आपले न्यायमूर्ती वगैरे जातात आशीर्वाद घ्यायला, तर आम्हाला बागेश्वर बाबाच्या दरबारात जाऊन न्याय मागावा लागेल आणि बहुतेक आम्हाला बागेश्वर बाबालाच वकील म्हणून न्यायालयात आणावं लागेल, तरच आम्हाला न्याय मिळेल. शिवसेनेनं सुद्धा, शिवसेनेच्या बाबतीत सुद्धा 10th शेड्यूलचं उल्लंघन झालेलं आहे. सरळ सरळ पक्षांतर बंदी कायद्याचं उल्लंघन झालेलं आहे. तरीही गेले 3.5-4 वर्ष सर्वोच्च न्यायालयाला घटनेसंदर्भातली ही महत्त्वाची सुनावणी घेण्यास वेळ नाही. तारखांवर तारखा पडत आहेत. असं काय तुमच्यासमोर महत्त्वाचं काम आहे? मला सांगा जरा, आम्हाला सांगा जरा, आम्हाला कळू द्या ना. असं काय काम तुमच्यासमोर आहे की हिंदुस्थानच्या घटनेची हत्या केली राज्यकर्त्याने आणि तुम्ही घटनेचे रखवालदार आणि चौकीदार आहात, हां, तरी तुम्ही आमचं म्हणणं ऐकायला तयार नाही, तारखा देत आहे. आम आदमी पार्टीचं म्हणणं बरोबर आहे. हे सरळ सरळ हे पक्षांतर बंदी कायदा लागू होतो, घटनेच्या 10व्या शेड्यूलचं उल्लंघन आहे. आज जर न्यायालय आमचं ऐकत नसेल याचा अर्थ आम्ही लढाई सोडायची का नाही? आमची लढाई चालू आहे. पण 29 तारखेला सुनावणी आता आहे. म्हणालात की 29 तारखेला 29 सुनावणी नाही झाली, सुनावणीच्या तर वेळेस तुमच्याकडे काय? काहीतरी विशेष स्ट्रॅटेजी असल्याचा तुम्ही आता उल्लेख नाही केला. नाही, नेमकी strategy बघा, काय? माननीय उद्धव ठाकरे अत्यंत अस्वस्थ आहेत. वारंवार ते बोलत आहेत की आपल्याला काहीतरी एक भूमिका घ्यावी लागेल, पण आम्ही संयम ठेवला आहे. उद्धव ठाकरे साहेबांचा जो संयम आहे तो अत्यंत महत्त्वाचा आहे. त्यांनी अजूनही संयम राखलेला आहे या बाबतीमध्ये, पण संयमाचा केव्हा तरी स्फोट होईल असं मला त्यांच्याशी बोलताना वाटतं. नाही, पण रावसाहेब, आता एक असा मुद्दा मांडला जातोय की आप म्हणजे दिल्लीमध्ये ऑपरेशन झाडू झालं, म्हणजे ऑपरेशन आप झालं. आता महाराष्ट्रातले 2 पक्ष रांगेत आहेत असं म्हटलं जात आहे, कारण अलीकडच्या काळात खूप चर्चा होत्या आणि कदाचित आता महाराष्ट्र गडारावर असेल. मग कोणाला तोडणार? शिवसेना, युबीटी आणि एनसीपी शरद का? पवार पक्ष. का दुसरे कोणी शिल्लक नाहीत का? एकनाथ शिंदेचा पक्ष नाही आहे का? किंवा अजित पवारांचा पक्ष नाही आहे का? तिथे त्यांच्यावर नाही, सत्तेत बघा सहभागी आहे. बघा, NDA आहे. आमचा विनयभंग करून झालेला आहे, त्यातून आम्ही उभे राहिलेलो आहोत. कळलं? आम्ही आहोत ना याच्यामध्ये. आता खरात बाबाचे 2 पक्ष आहेत, तर त्यांनी सांभाळावा स्वतः. आम्ही आगीतून फुफाट्यातून बाहेर पडलेलो आहोत, चटके सोसलेले आहेत, आम्ही त्यातून उभे राहिलो. वारंवार तुम्ही आमचे सुटणार, तर दुसरं कोणी नाही का? बकासूर आहेत, कोणालाही खाऊ शकतात. रावसाहेब, तुमचं म्हणणं आहे की ते स्वकीयांनाच टार्गेट करणार आहे, पुढचं ऑपरेशन त्यांचं. मी वारंवार सांगितलेलं आहे, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारांचे
आणि एकनाथ शिंदेचे किती आमदार भविष्यात फुटतात ते पहा तुम्ही. रावसाहेब, एक विधान परिषदेसंदर्भातला विषय आहे. असं म्हटलं जातं आहे की परवा रात्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांच्यात काही फोनवर बोलणं झालं. मुख्यमंत्र्यांचाही आग्रह आहे की उद्धव ठाकरेंनी निवडणुकीच्या रिंगणात असावं, जेणेकरून ही बिनविरोध होईल आणि महाराष्ट्रात जे काही हॉर्स ट्रेडिंग होतं तर ते टाळता येऊ शकतं. अतिरिक्त उमेदवार नको यासाठी मुख्यमंत्र्यांचेही प्रयत्न आहेत आणि त्या संदर्भात उद्धव ठाकरे घोडेबाजार कोण करतं? विरोधी पक्ष करत नाही ना. ज्यांच्याकडे प्रचंड पैसा आणि सत्तेची मस्ती आहे तेच घोडेबाजार लावतात, तेच जुगार आणि आकडा लावतात, तेच आमदारांना विकत घेऊ शकतात. विरोधी पक्ष तर घोडेबाजारात उतरतच नाही कधी. हा इतिहास नाही आहे महाराष्ट्रात किंवा देशातला. एक जागा महाविकास आघाडीला मिळेल, त्या संदर्भात हर्षवर्धन सकपाळ साहेब प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष यांनी उद्धव ठाकरे साहेबांशी चर्चा केलेली आहे. सुप्रियाताई सुळे किंवा त्यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने त्यांची भूमिका जाहीर केलेली आहे. आता शिवसेनेनं काय करायचं, कोणता उमेदवार द्यायचा या संदर्भातला निर्णय हे फक्त शिवसेना पक्षप्रमुखच घेऊ शकतात. आता तुमचा जो मुख्य प्रश्न आहे की मुख्यमंत्री फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांच्यात चर्चा झाली का, याचं उत्तर हे दोन नेतेच देऊ शकतील. नाही, पण तुम्ही या सगळ्या घडामोडींमध्ये महत्वाचे नेते आहात. मग तुमच्यापर्यंत काय माहिती आहे? बघा, माझ्याकडे माहिती असली तरी मी तुम्हाला का सांगू? अजून बऱ्याच गोष्टी घडणार आहेत राजकारणात. मी का सांगू? आता कशा करतात त्याच्यावरती पाणी ओतायचं. हा, बोला ना. काय एक आहे की हर्षवर्धन सपकाळ हे उद्धव ठाकरेंना मातोश्रीत भेटतात आणि तुमच्या पक्षाच्या नेत्या सुषमा अंधारे या हर्षवर्धन सपकाळांना भेटतात. विधान परिषदेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने मला माहित नाही, त्याविषयी खरोखर माझ्याकडे माहिती नाही. उद्धव साहेबांना भेटायला सकपाळ आले एवढंच मला माहिती आहे. चला, बागेश्वर बाबांनी वादग्रस्त विधान केलं. शिवराय हे रामदास स्वामींना म्हटले होते की मी आता युद्ध करून थकलोय, तुम्ही राजपाट सांभाळा. आणि त्यासोबत त्यांनी RSSच्या बाबतीतही वादग्रस्त. मी इतिहास तज्ज्ञ नाही आहे. आम्हाला शिवाजी महाराजांचा इतिहास जो माहिती आहे तेवढाच माहिती आहे. चार मला